राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रिय ग्राहकांनो, लग्नकार्य समारंभ संसूत जवळच आली आहे। नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकुरफाटा। इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पाईप, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त। लग्न कार्यासाठी ग्राहकांना 900 साड्या होलसेल दरात, प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट। तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकुरफाटा। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकुरफाटा, गुंजाळवाडी पठार, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर कैलाश गांजे पाटील। संपर्क क्रमांक 7028 76 38 67। सोहळा आणि त्या सोहळ्याच्या अनुषंगाने माझ्या बळीराजाच्या, माझ्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचं काही चिंतन व्हावं यासाठी आयोजित केलेल्या या शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, आपल्या अत्यंत संयमी सृजनशील नेतृत्वाने ज्यांनी संगमनेर तालुक्याची राज्याच्या आणि देशाच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर प्रतिमा उंच करण्याचं काम केलं, असं लोकाभिमुख लोकनेतृत्व आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय, अशा महाराष्ट्राच्या रणरागिणी राज्याच्या आणि देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संक्रमणाच्या काळामध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्यांनी दिल्लीच्या तख्तावर गाजवण्याचं काम ज्यांनी त्या ठिकाणी केलं, अशा संसदरत्न आणि आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माझ्या वडिलांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले रामकृष्ण महाराज लहवीतकर, नानजीबाई खिमजीबाई ठक्कर, गणपतरावजी महाले साहेब, अमितजी भांगरे, युवा नेतृत्व, अहमदनगर राष्ट्रवादी जिल्ह्याचे अध्यक्ष, खरा त्यांच्या प्रयत्नाने, अमितच्या आणि संदीपजींच्या प्रयत्नाने खरं तर ताईंचं आपल्याला दर्शन या ठिकाणी घडलंय, असे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी वरपे साहेब, क्षमस्व प्रशासनाचा गाढा अभ्यास आणि त्या माध्यमातून लोकांसाठी काम केलं की आपला माणूस आपल्यासाठी ही प्रतिमा ज्यांची तयार झालेली आहे आणि म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून पुन्हा दिल्लीवर पाठवण्याचं काम या जनतेने केलं, असे लोकप्रिय खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब, उपस्थित सर्व जनसमुदाय, या गावातील सर्व नागरिक, परिसरातील नागरिक, माझे सर्व नातेवाईक, बंधू आणि भगिनींनो, खर तर माझ्या वडिलांचा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात। ताई, वडिलांनी 32 वर्ष पोलीस पाटीलकी त्या ठिकाणी केली, तशा अर्थाने पोलीस पाटीलकी परंपरेने आली, परंतु त्यांच्या काळामध्ये पुन्हा निवड समिती प्रांत लेवलला गठीत झाली होती। त्यावेळेस या गावातील काही मंडळीने तीर्थरूप दादांकडे शिफारस केली, आदरणीय भाऊसाहेब थोरात साहेबांकडे, की साहेब, आमच्या गावामध्ये एक हरवणारी मुलगा आहे, त्याच्या घरात परंपरेने पाटीलकी होती आणि तो करण्यासाठी सक्षम आहे, पण तुम्ही प्रांताकडे शिफारस करा। स्वर्गीय लक्ष्मण मतरबा घुले यांनी दादांना आग्रह केला आणि दादांनी लगेच तत्कालीन प्रांत असणारे भेंडे साहेबांना सांगितलं की मला असं वाटतं या पोरामध्ये काही चांगले गुण आहेत, यांना पोलीस पाटीलकी जबाबदारी द्या। 80चं दशक, 90चं दशक, त्या कालखंडामधलं खरं तर त्या काळामध्ये प्रचंड अज्ञान, प्रचंड गैरसमज, बांधावरचे भांडणं, भाऊबंदकीचे भांडणं, हमरा तुमरी, यातून प्रचंड भांडणं शिगेला पोचायचे, लोक एकमेकावर शस्त्राने हल्ले करायचे आणि रक्ताने बंबाळलेली माणसं आमच्या वाड्यावर पोचल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही देखील त्या ठिकाणी घाबरून जायचो। त्यावेळेस वडील आपल्या नेतृत्वाचं सौर कौशल्य पणाला लावून त्यांना समजून सांगायचे की बाबांनो, कोर्ट आणि कचेऱ्या हे आपलं प्रांत नाहीये, आपले भांडणं आपण घरातल्या घरात बसून मिटवले पाहिजे। त्यांना समजून सांगायचे, माझी आजी असेल, माझी आई असेल, त्यांना आहे ते पिठलं भाकर खाऊ घालायचे
त्यांना समजून सांगायचे आणि ते माणसं आनंदाने मार्गस्थ व्हायचे आणि हळूहळू आज आमचं सावरगाव घुले गुन्ह्या गोविंदाने आणि तंटामुक्त पद्धतीने वागतंय याचं जे श्रेय आहे ते माझ्या वडिलांना असं मला या ठिकाणी वाटतं. ताई 1996 ला एक घटना झाली. त्या काळामध्ये आमच्या परिसरामध्ये एकमेव बाळेश्वर माध्यमिक विद्यालय होतं. आदरणीय थोरात साहेबांना माहित आहे. खूप मुलं इथून शाळेत विद्यालयाला सावळे पठारला जायची. त्यावेळेस प्रचंड अतिवृष्टी झाली आणि पुरामध्ये 2 मुली त्या ठिकाणी वाहून गेल्या. ते 2 कुटुंब दुःख सागरात बुडाले. गावावर मोठं दुःखाचं संकट कोसळलं. सगळी लोक हळहळली आणि मग माझ्या वडिलांनी लाडपाटलांनी विचार केला की मी या गावचा पाटील आहे, या गावचा प्रमुख आहे, तर माझ्या गावामध्ये जर मी काही सवंगड्यांना बरोबर घेतलं, मग त्यावेळेचे राघू जाधव सर असतील, स्वर्गीय ऍडव्होकेट PM घुले साहेब असेल, आमचे दत्तात्रय लक्ष्मण घुले असतील, या पोरांना सांगितलं की पोरांना तुम्ही नोकरी आणि व्यवसाय करताय, तुम्ही एकत्र या आणि या गावामध्ये हायस्कूल काढा. गावातल्या गावात मिटिंग झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती झाली. त्यातून शारदा विद्यालय या ठिकाणी सुरू झालं. सांगण्याचं तात्पर्य असं की त्यावेळेस आमचं कुटुंब कर्जामध्ये होतं. सोसायटीचं कर्ज होतं, नॅशनलाइज बँकेचं कर्ज होतं. त्यावेळेस गावकऱ्यांनी आग्रह केला की पाटील तुमच्या गावचा एक जुना वाडा आहे. काही माझे नातेवाईक मंडळी म्हणायचे त्या वाड्याचे सागाचे लाकडं विकून टाका आणि पाटील तुमचं कर्ज मुक्त करून घ्या. पण माझ्या वडिलांनी तो आग्रह नातेवाईकांचा नाकारला, गावकऱ्यांचं ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की जर ज्ञानाचा दिवा जर माझ्या गावामध्ये जर या ठिकाणी दीप प्रज्वलित होत असेल तर मी माझा कर्ज आणखीन काही काळ त्या ठिकाणी सांभाळेल, परंतु या ठिकाणी या मुलांच्या शाळेसाठी व्यवस्था तयार झाली पाहिजे. 15 वर्ष ती इमारत शाळेला वापरायला दिली आणि म्हणून खऱ्या अर्थाने कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार या मातीमध्ये रुजवण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं. मी त्यांना म्हणालो, भाऊ मी BSc झालेलो आहे, मी पुढच्या काळामध्ये आम्हाला नोकऱ्या नाहीये, मी B.Ed करतो, तुम्ही जर संस्थेकडे मागणी केली तर मला नोकरी मिळेल, मी शिक्षकाचं काम करतो. त्यांनी सांगितलं की मी गावामध्ये कधीच मागण्याचं काम केलेलं नाहीये, देण्याचं काम केलेलं आहे. तुला या गावामध्ये एकाही संस्थेचं संजय मंटी साहेब तुम्ही साक्षीदार आहे. राघू जाधव सर होते, त्यांनी सांगितलं की मी अजिबात शिफारस करणार नाही आणि संस्थेला सांगितलं हा पोरगा जर तुमच्याकडे आला तर याला नोकरी दिली तर बघा. आणि म्हणून ही त्यागाची भूमिका या माणसाने सातत्याने घेतली. आणि म्हणून ताई मला खूप या ठिकाणी आज आनंद होतोय की माझ्या या वडिलांचा सत्कार तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वर्गीय आराराबांची खूप आठवण होते. खरं तर याचं कारण असं की माझं गाव नाही म्हटलं तरी आराराबांच्या विचाराने पुढे गेलेलं आहे. अण्णा हजारे असतील, फादर बाकर असतील, फादर रॉबर्ट असतील, या सगळ्या मंडळींच्या विचारानं हे सावरगाव घुले पुढे घेऊन जात असताना पाणलोट विकासाचा कार्यक्रम असेल, तंटामुक्ती अभियान असेल, ग्राम स्वच्छता अभियान असेल, हे सगळं अभियान या गावामध्ये राबवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला. आणि म्हणून 4 एकर कोरडवाहू जमीन असणारा मुलगा राज्यशास्त्राची पदवी संपादन करत असताना रोजगार हमीच्या कामावर आर पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, गृहमंत्री झाले आणि आदरणीय थोरात साहेब तुमच्या आणि आदरणीय आरारावांच्या कृपेनं आज ह्या संबंध पठार भागातील 400 ते 500 मुली पोलीस दलात त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. याचा मला प्रचंड आनंद आहे. मी आता जास्त बोलत नाहीये, खूप काही बोलण्याजोगं आहे. आदरणीय साहेब आणि ताई व्यासपीठावर म्हणल्या माझ्या भावना मी खूप व्यक्त करेल, परंतु वेळेची मर्यादा आहे. परंतु मित्रांनो सांगतो असं की या तालुक्यामध्ये या परिसरामध्ये आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या आणि आदरणीय बाळासाहेब थोरातांच्या विचाराखाली काम करतो. कशासाठी हे काम करतो? देशामध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते, राज्यामध्ये कृषी मंत्री म्हणून आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब काम पाहत होते आणि केंद्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब काम पाहत होते. या माणसांनी वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आणल्या. मग नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन असेल, शेततळ्यांच्या निर्मितीचा कार्यक्रम असेल, किंबहुना जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून 0 व्याजदरामध्ये शेतकऱ्यांना पतपुरवठा देण्याची भूमिका असेल, या सगळ्या भूमिका आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ 70,000 कोटीचं कर्ज आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशातल्या आणि या राज्याच्या लोकांचं या ठिकाणी माफ झालं. आणि म्हणून मी पाहतोय की आदरणीय ताई तुम्ही आज देशामध्ये नेतृत्व करतायत, आदरणीय साहेब तुम्ही राज्यामध्ये नेतृत्व करतायत. राज्य आणि देश एका वेगळ्या संक्रमणातून त्या ठिकाणी जातोय. जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा कुटील डाव काही मंडळीकडून या ठिकाणी रचला जात असताना फुले शाह आंबेडकरांची मूल्य चौकट कोणतरी मोडू पाहत आहे. परंतु ताई मी तुम्हाला सांगतो की ही मूल्य चौकट बळकट करत असताना एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या बरोबर या ठिकाणी काम करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार आदरणीय बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून बळकट करण्याचं आम्ही काम या ठिकाणी करू. हेच अभिवाचन या अभिष्टचिंतन कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि मी माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.